आणि काही एक दुसऱ्याबद्दल बोला, आम्हाला काही हरकत नाही. शेवटी आम्ही कोकणातले राहणारे, आम्हाला तुम्ही कुठल्याही नावाने आमचं नाव घ्या किंवा आम्हाला स्वीकारा, आमचं काही चिंता नाही. शेवटी काही भावना होती त्यानुसार अजितदादांनी तो निर्णय घेण्यात आला. पण शेवटी प्रेमाने कोकण भाषेला काही बोला, ते हक्काने तुम्हाला तुमच्या जवळ घेतील. म्हणूनच तर आम्हाला फणसासारखं बोलवलं जातं ना. आम्ही बाहेर काटेरी दिसले असले तरी आतमधून फार मऊ आहे आणि म्हणून आमचा तो मूळ स्वभाव असल्यामुळे नावाच्या बाबतीमध्ये आम्हाला चिंता नाही. कोकणी माणूस विधानसभा आणि लोकसभेला भाजपच्या पाठीशी उभा होता. आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका सुद्धा आहे. भाजप सज्ज आहे का कोकणी माणूस यंदाही पाठीशी उभा राहील? बघा, जसं लोकसभेमध्ये कोकण भाषांना स्पष्ट झालं की भारतीय जनता पक्षाशिवाय आमचा दुसरा पर्याय नाही, विकास भारतीय जनता पक्षात करू शकतो. तसंच विधानसभेला झालेलं आहे की भारतीय जनता पक्षात महायुतीलाच कोकणी माणसांनी प्राधान्य दिलं. मग अगर कोकणामध्ये गावामध्ये राहणारा माझा नातेवाईक अगर भारतीय जनता पक्ष आणि कमळच्या समोर बटन दाबत असेल तर तोच फोन बरोबर महापालिकेच्या वेळी मुंबईला येणार की बाबा मी गावात कमळला मतदान केलंय, आता तू पण कर. आणि म्हणून जसा लोकसभा विधानसभेला निकाल आले तसे ते तसेच निकाल मुंबई महापालिकेत, ठाणे महापालिकेमध्ये तसंच येणार. कारण का मुंबई आणि कोकण एक अटूट नातं आहे. कोकणातला माणूस मुंबई आणि मुंबईतला माणूस कोकण, म्हणजे तुम्ही दोघांना ईव्हीएम एकच दिलं तरी काय हरकत नाही. असं एक अटूट नातं आहे आम्हा लोकांचं.